संदीप आणि पंकज दोघेही खूप चांगले मित्र होते. दोघेही लहानपणापासून सोबत लहानाचे मोठे झाले होते आणि दोघांनाही एकमेकांच्या घरी समान प्रेम आणि आपुलकी मिळाली. संदीपचे वडील एका छोट्या कंपनीत सामान्य कर्मचारी होते. पंकजचे वडील उच्च अधिकारी म्हणून तैनात होते. पंकजला संदीपच्या हाताची भेळपुरी खूप आवडायची. तो अनेकदा संदीपला भेटायला त्याच्या घरी जायचा तेव्हा त्याच्या हाताने बनवलेली भेळपुरी आवडीने खायचा. आता दोन्ही मित्रांनी उच्च शिक्षण संस्थेत प्रवेश घेतला होता, पण त्यांचं प्रेम बालपणासारखंच होतं. दोघेही मित्र एकाच कॉलेजमधून बीटेक करत होते. दोघेही याच वर्षी बीटेकचे शिक्षण पूर्ण करणार होते. काही दिवसांनी पंकजच्या वडिलांची दुसऱ्या शहरात बदली होते. पंकजचे कुटुंब आता लखनौला शिफ्ट झाले होते. 2 वर्ष कशी गेली ते समजलेच नाही. संदीपने एमटेक पूर्ण केले आणि आता त्याच्या वडिलांची प्रकृतीही खालावत चालली होती. त्यामुळे संदीप एका कंपनीत काम करू लागला. संदीपचे आई वडील लगेचच त्याचे लग्न करून देतात. लग्नानंतर संदीपवर जणू दुःखांचा डोंगरच कोसळला होता. लग्नानंतर काही दिवसातच त्याच्या वडिलांचे निधन झाले आणि आता तो वडिलांच्या धक्क्यातून सावरलाही नव्हता की त्याच्या आईचाही हृदयविकाराने मृत्यू झाला. आई आणि वडिलांच्या मृत्यूनंतर संदीप पूर्णपणे तुटला होता. आता तो त्याच्या आयुष्यापासून पूर्णपणे निराश झाला होता. मग त्याला दुसरी वाईट बातमी मिळाली की तो आता ज्या कंपनीत काम करत होता ती कंपनी ही अचानक बंद पडली. एका मागून एक वाईट बातमीने दुखावलेल्या संदीपने आता हे घर आणि शहर दोन्ही सोडण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या शहरात गेल्यावर त्याने पहिले कंपनीत नोकरी शोधली आणि कंपनीत कामाला लागला. आता हळूहळू त्यांचे जीवन सामान्य होऊ लागले. काही दिवसांनी त्याला एक मुलगा झाला. संदीप त्याच्या पत्नी आणि मुलासह आनंदी होता. परंतु त्यानंतर एके दिवशी तो त्याच्या कंपनीत कामावर गेला असता संपामुळे कंपनीला कुलूप लागल्याचे त्याला कळले. कर्मचाऱ्यांच्या संपाच्या वृत्तामुळे कंपनी मालकाने कंपनी बंद करून सर्व कर्मचाऱ्यांचे उर्वरित वेतन देण्याचा निर्णय घेतला. संदीप स्वतःसाठी नवीन कामाचा शोध घेऊ लागला. मात्र बरेच दिवस होऊनही काम मिळाले नाही. घरी खाण्यापिण्याचे हाल होऊ लागले. एके दिवशी अचानक त्याच्या मुलाची तब्येत बिघडली. त्याच्या उपचाराचा खर्च करण्यासाठी त्याला पत्नीचे दागिने विकावे लागले. आता त्याच्या घराची अवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली होती. पण त्याचं वागणं इतकं चांगलं होतं की दूध, भाजी आणि किराणा विक्रेत्याने त्याला अद्याप उत्तर दिले नव्हते. ते त्याला उधारीवरच माल देत होते. पण आता उधारीवर वस्तू घेण्याची संदीपलाही लाज वाटू लागली होती. म्हणून आता मजबुरीने त्याने भेळपुरी विकण्याचा निर्णय घेतला. एके दिवशी त्याने बाजारात जाऊन भेळपुरीचे सर्व सामान घेतले आणि फुटपाथवर बसून भेळपुरी विकायला सुरुवात केली. त्याने बनवलेल्या भेळपुरीची चव लोकांना आवडू लागली आणि आता त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्यवस्थित चालू लागला. एके दिवशी त्याच्या दुकानाजवळ एक मोठी गाडी थांबली. गाडीत बसलेल्या व्यक्तीने भेळपुरीची 2 पाकिटं बनवायला सांगितली. संदीपला कारमध्ये बसलेल्या व्यक्तीचा आवाज ऐकून धक्काच बसला. कदाचित हा आवाज ओळखीचा असावा असे त्याला वाटले. संदीपने गाडीच्या आत बसलेल्या व्यक्तीला पाहण्याचा प्रयत्नही केला, पण गाडीचे काच बंद असल्याने त्यात बसलेली व्यक्ती दिसत नव्हती. त्यानंतर संदीपने भेळपुरी बनवायला सुरुवात केली आणि मोठ्या प्रेमाने सर्व मसाले घालून भेळपुरीची 2 पाकिटं बनवून ड्रायव्हरला दिली. ड्रायव्हरने भेळपुरी घेऊन त्याला 500 रुपयांची नोट दिली. संदीप म्हणाला, भाऊ, माझ्याकडे सध्या पुरेसे पैसे नाहीत जेणेकरून मी तुम्हाला उरलेले पैसे परत करू शकेन. जर तुम्ही पुन्हा कधी इथे येणार तेव्हा मला माझे पैसे द्या. असे सांगून संदीपने 500ची नोट परत केली. ड्रायव्हरने ती 500ची नोट त्याच्या मालकाला परत दिली तेव्हा त्याचा मालक म्हणाला, अरे, त्याला भेळपुरीचे पैसे तर दे. तेव्हा ड्रायव्हरने सांगितले की त्याच्याकडे सुट्टे पैसे नाहीत. त्यामुळे त्याने 500 रुपयांची नोट परत केली. तेव्हा मालक म्हणाला की हे पैसे त्यांनाच दे आणि सांग की आम्ही ते कधीतरी घेऊ. ड्रायव्हरने जाऊन संदीपला पैसे नंतर घेऊ असे सांगितले. यावर संदीप म्हणाला, नाही भाऊ, असे करू नका. तुमचे मालक कधी माझ्याकडे पैसे परत घ्यायला आले आणि त्यावेळीही माझ्याजवळ पैसे नसतील तर त्यांचे येणे व्यर्थ ठरेल. म्हणून तुम्ही हे पैसे मालकाला परत करा. ड्रायव्हरने जाऊन तीच गोष्ट त्याच्या साहेबांना सांगितली. आता मालकालाही त्याचे म्हणणे समजले. तो म्हणाला, चल, इथून कधीतरी जाऊ तर आपण त्याला त्याच्या भेळपुरीचे पैसे देऊन जाऊ. ड्रायव्हर गाडी घेऊन निघून जातो. त्या गाडीतला मालक पंकजच होता.
पंकजने ते पाकिट उघडून भेळपुरी तोंडात टाकली तर त्याला आश्चर्य वाटले, कारण अशी भेळपुरी फक्त संदीपच बनवत असे. अशी भेळपुरी त्याने इथे कधीच खाल्ली नाही. तो भेळपुरी खात संदीपचा विचार करत होता. त्याच्या मनात अनेक प्रकारचे विचार येऊ लागले. त्याच्या बायकोने अजून तिचं पॅकेटही उघडलं नव्हतं. पंकजने त्याचे संपूर्ण पॅकेट संपवले आणि घरी पोहोचल्यानंतर तो पुन्हा पुन्हा या भेळपुरीवाल्या माणसाचा विचार करत राहिला. जवळपास 2 वर्ष तो या शहरात राहत होता, पण भेळपुरीची चव अशी त्याला कुठेच मिळाली नाही. पण आज ती चव त्याला त्रास देत होती. पंकज सकाळी लवकर उठला आणि ऑफिसच्या वेळेपूर्वी तयार झाला. तेव्हा त्याच्या बायकोने विचारले, आज काही मीटिंग आहे का? एवढ्या लवकर का जातायत? यावर पंकज म्हणाला की मीटिंग नाही, त्यापेक्षा काही महत्त्वाचं काम आहे. तो गाडीत बसला आणि त्याने ड्रायव्हरला भेळपुरीच्या ठिकाणी घेऊन जाण्यास सांगितले. पंकज गाडीतून उतरला आणि संदीपची वाट पाहू लागला. बराच वेळ गेला. संदीप भेळपुरी विकायला आला नव्हता आणि तो आज येणारही नव्हता, कारण गाडी मालकाच्या आवाजामुळे संदीपही बेचैन झाला होता. संदीपने घरी आल्यावर मोठ्या एकांतात लक्ष केंद्रित केले आणि गाडी चालकाच्या बोलण्याकडे लक्ष दिले तर फक्त पंकजच असं बोलतो हे संदीपच्या लक्षात आलं. आणि पंकज भेळपुरीचा मोठा भक्तही होता. माझ्या हाताची भेळपुरी खाल्ल्याबरोबर त्याने मला नक्कीच ओळखलं असेल. तो मला दुसऱ्या दिवशी नक्की भेटेल, म्हणून आज संदीप भेळपुरीच्या जागेपासून थोड्या अंतरावर एका कोपऱ्यात बसून पंकजची वाट पाहत होता आणि त्याचा संशय खरा ठरला. पंकज आज संदीपची आतुरतेने वाट पाहत होता. पंकजने आजूबाजूच्या लोकांना विचारले की भाऊ, आज भेळपुरीवाला येणार नाही का? यावर ते लोक म्हणाले की आजपर्यंत असे कधीच घडले नाही. तो सकाळी घड्याळाच्या वेळेनुसार 8 वाजता यायचा आणि संध्याकाळी 8 वाजता इथून निघायचा. आज पहिल्यांदाच तो आला नाही. बिचारा नशिबासमोर हरलेला आहे. एवढा शिक्षित असूनही तो भेळपुरी विकत आहे. पंकजच्या कंपनीतून वारंवार फोन येत होते. त्याला आज खूप उशीर झाला होता. पंकज जबरदस्तीने गाडीत बसून कंपनीकडे निघून गेला. आज तो कंपनीत महाव्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. कंपनीच्या मालकाने कंपनीची संपूर्ण जबाबदारी पंकजच्या खांद्यावर टाकली होती. गाडीत बसून तो पुन्हा पुन्हा संदीपचाच विचार करत होता. तेव्हा अचानक त्याच्या मनात एक विचार आला की जेव्हा मी ड्रायव्हरला भेळपुरी आणायला सांगत होतो तेव्हा संदीपनेही माझा आवाज ऐकला असावा आणि त्यानेही मला ओळखलं असावं. आज त्याची अवस्था लपवण्यासाठी तो भेळपुरी विकायला आला नाही, कारण त्याला माहीत होतं की मी ती भेळपुरी खाल्ल्याबरोबर त्याला लगेचच ओळखेल. आता पंकजनेही थेट संदीपला भेटण्याचा विचारही सोडून दिला, कारण त्याचा स्वाभिमान दुखवणे त्याला योग्य वाटले नाही. घरी आल्यानंतर संदीपला कशी मदत करायची या विचारात तो हरवला होता. दुसऱ्या दिवशी पंकजने त्याच्या सर्वात विश्वासू नोकराला बोलावले आणि त्याला भेळपुरी आणण्यासाठी संदीपकडे रोज पाठवू लागला. अशा प्रकारे पंकजला संदीपची संपूर्ण स्थिती आणि त्याच्यासोबत घडलेल्या सर्व घटनांची माहिती मिळाली. एके दिवशी पंकजच्या प्लॅननुसार नोकराने संदीपला शहरातील एका चांगल्या कंपनीत जागा रिक्त असल्याची माहिती दिली आणि त्या कंपनीत नोकरी मिळवण्याची सर्व शक्यता सांगितल्या. मात्र संदीपने कंपनीत मुलाखतीसाठी जाण्यास नकार दिला. तो म्हणाला की भाऊ, कंपन्यांमध्ये आधीच पदे भरलेली आहेत. मुलाखत फक्त खाण्यापुरतीसाठी घेतली जाते. यावर नोकर म्हणाला, नाही भाऊ, त्या कंपनीचा मॅनेजर खूप प्रामाणिक आहे. तो फक्त गुणवत्तेकडे पाहतो. तो शिफारस अजिबात मानत नाही. मित्रा, तुझ्यात तर तितकी क्षमता आहे तर त्या कंपनीला एकदा नक्की भेट दे. नोकरी नाही मिळाली तरी तू भेळपुरी विकतोच आहेस ना. बाकी तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा, असे सांगून तो नोकर तिथून निघून गेला. संदीप घरी गेल्यावर नोकर जे बोलतोय ते बरोबर आहे असा विचार करायला लागतो. एकदा जाण्यात काही नुकसान नाही, का कुणास ठाऊक त्याचे म्हणणे खरे ठरेल. दुसऱ्या दिवशी संदीप सकाळी लवकर मुलाखतीसाठी तयार झाला. दुसरीकडे पंकजने मुलाखतीसाठी मंडळ स्थापन केले होते आणि त्यात सर्व सभासदांना ताकीदही दिली होती की त्यांनी खऱ्या अर्थाने पात्र व्यक्तींची नावे माझ्याकडे द्यावीत. सर्व अधिकाऱ्यांनी कंपनीत आलेल्या सर्व उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांच्यापैकी 3 नावांची शिफारस पंकजकडे केली. त्यामध्ये संदीपचे नाव आघाडीवर होते. पंकजने लगेच संदीपच्या नावाला होकार दिला. निवड मंडळाने संदीपला बोलावून त्याची कंपनीत प्रोडक्शन इन्चार्ज या पदावर नियुक्ती केली. एवढ्या मोठ्या कंपनीत मला एवढं मोठं पद मिळू शकेल
यावर संदीपचा विश्वासच बसत नव्हता. त्याने मनातल्या मनात त्या नोकराचे आभार मानले आणि सर्वप्रथम मंदिरात जाऊन देवाला प्रसाद चढवला. आणि घरी पोचल्यावर तो आपल्या बायकोला म्हणाला की आता आपले नशीब उघडले आहे, देवाने आपले ऐकले, मला नोकरी मिळाली. हे ऐकून पत्नीही खूप आनंदी होते आणि लगेच सर्वजण देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात जातात. सकाळी कामावर जाण्यापूर्वी संदीप त्याच्या भेळपुरी विकण्याच्या ठिकाणी जातो आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांचे मिठाई देऊन तोंड गोड करतो. त्याचे सर्व मित्र त्याचे अभिनंदन करतात. कंपनीत पोहोचल्यानंतर संदीपने आपला पदभार स्वीकारला आणि तो पूर्ण निष्ठेने आणि समर्पणाने कामात गुंतून जातो. संदीपने आपल्या कामातून सर्व कर्मचाऱ्यांची मने जिंकली. सगळे त्याचे खूप कौतुक करू लागतात. या एका महिन्यात कंपनीचे उत्पादनही चांगले होते. या काळात त्याला एकच गोष्ट विचित्र वाटते की कंपनीचे मॅनेजर त्याला कधीही भेटला नाही आणि त्याने त्याला भेटण्याचा प्रयत्न केला तर कंपनी मॅनेजरने त्याला नकार दिला. आता या कंपनीतील प्रत्येक गोष्ट छान चालू लागली. कंपनीच्या मालकाला बऱ्याच दिवसापासून पंकजला त्याच्या दुसऱ्या कंपनीत पाठवायचे होते, कारण तिथे सगळं काही व्यवस्थित चालत नव्हतं. पण पंकजला संदीपला पूर्णपणे सेट केल्याशिवाय निघायचे नव्हते. पण आता त्याने आपली जबाबदारी पार पाडली होती. त्यामुळे आता त्याला वाटले की दुसऱ्या कंपनीत जायला हवे, कारण यापुढे मी त्याच्यापासून सुटू शकणार नाही. एक दिवस त्याची आणि माझी भेट होणे नक्की आहे आणि जर मी ही कंपनी सोडली तरच कंपनीचे मालक संदीपच्या कामावर खुश होऊन त्याला माझे पद देतील. त्यामुळे मी कोणत्याही किमतीत ही कंपनी सोडण्याची तयारी ठेवावी. त्यामुळे पंकज कंपनी मालकाच्या स्वाधीन करून दुसऱ्या कंपनीत जातो. पंकजच्या समाधानाच्या जोरावर कंपनी मालक संदीपला त्या कंपनीचा महाव्यवस्थापक बनवतो. जेव्हा संदीपला समजले की त्याला महाव्यवस्थापक पदावर बढती देण्यात आली आहे, त्याला आनंदही होतो आणि विचित्रही वाटते, कारण जुन्या महाव्यवस्थापकांच्या शिफारसीमुळे ही पदोन्नती मिळाली आहे. तो मनात विचार करतो की महाव्यवस्थापकांनी मला भेटणेही योग्य मानले नाही, मग महाव्यवस्थापक पदासाठी त्यांनी माझी शिफारस कशी केली. पण आनंद इतका मोठा होता की तो सर्व काही विसरून सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन स्वीकारू लागला. अशा प्रकारे हळूहळू 2 वर्ष निघून जातात. संदीपने कंपनीत व्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला. तेव्हापासून कंपनीची दिवसेंदिवस प्रगती होऊ लागली. कंपनीचा नफा अनेक पटीने वाढत गेला. सर्व कंपन्यांच्या वार्षिक प्रगतीच्या आधारे सर्वोत्कृष्ट कंपनीची पदवी पुढील महिन्यात जाहीर केली जाणार होती. संदीप पण विजेतेपदासाठी प्रयत्न करू लागतो. संदीपने शिपाईंना बोलावले आणि वार्षिक पुरस्कारासाठी पाठवलेली फाईल विचारतो. तेव्हा शिपाई जाऊन सर्व फाईल्स घेऊन येतो आणि म्हणतो, साहेब, पुरस्कारासाठी आधीच्या सरांनीही खूप प्रयत्न केले होते आणि प्रत्येक परिस्थितीत त्यांना हा पुरस्कार जिंकायचाच होता, पण त्यांचे नशीबच खोटे होते, कारण गेल्या 2-3 वर्षात कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांना सर्वोत्तम कंपनीचा पुरस्कार मिळता मिळता राहून गेला. आणि अवॉर्ड मिळणार तरी कसा, कारण ज्या कंपनीची अवस्था बिकट असली की मालक त्यांना तिथे पाठवतात. त्या गरीब माणसाचा सर्व वेळ कंपनीची स्थिती सुधारण्यासाठी समर्पित होतो आणि कंपनीची स्थिती चांगली झाल्यावर त्यांची बदली केली जाते आणि दुसरा कोणीतरी बक्षीस जिंकतो. तेव्हा संदीपने नोकराला आपल्या जवळ बोलावले आणि सांगितले की उदास होऊ नको. शेवट मोठ्या सरांचा सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे त्यांचा प्रामाणिकपणा आणि समर्पण, आणि यापेक्षा मोठा पुरस्कार कोणताच नाही. प्रत्येकाने वर्षातून एकदाच पुरस्कार जिंकले, पण त्यांना वर्षातून अनेक वेळा हा पुरस्कार मिळतो. म्हणूनच त्यांच्यापेक्षा मोठा विजेता कोणी नाही. संदीपचे म्हणणे ऐकून शिपाईही म्हणाला, सर, तुम्ही अगदी बरोबर आहात. आधीचे सर मनाने खूप चांगले होते, असे अधिकारी मी आजपर्यंत पाहिले नाही. संदीप म्हणाला, तुम्हाला माझ्याशी तर काही अडचण नाही ना? यावर शिपाई म्हणाला, नाही सर, तुम्ही पण खूप चांगले आहात. तेव्हा संदीप हसत हसत म्हणाला, अहो, मी फक्त गंमत करत होतो. हळूहळू वेळ निघून गेला. आजचा दिवस म्हणजे ज्याची प्रत्येक कंपनीचे महाव्यवस्थापक वाट पाहत असतात. आज सर्वोत्कृष्ट कंपनीचा पुरस्कार टॉप मोस्ट कंपनीला दिला जाणार होता. यावेळी संदीपला पूर्ण विश्वास आहे की तो हा पुरस्कार जिंकेल. संदीप वार्षिक कार्यक्रमाला सहभागी होण्यासाठी निघणारच होता.
तेवढ्यात त्याला काही महत्त्वाचे पेपर आठवतात. तो ते पेपर घ्यायला ऑफिसला जातो आणि ते पेपर शोधू लागतो. मग तो ड्रॉवरमध्ये अडकलेला एक फोटो पाहतो आणि तो फोटो पाहून संदीप आश्चर्यचकित होतो, कारण तो फोटो त्याच्या कॉलेजच्या दिवसांचा होता. आता त्याला सगळं समजलं की कंपनीचे मॅनेजर त्याला भेटायला का तयार नव्हते. मी पंकजपासून लपून बसलो होतो हे पंकजला समजले असावे, म्हणूनच त्यानेही मला न भेटण्याचा निर्णय घेतला असावा. हे सर्व बघून त्याचे डोळे पाणावले, अश्रूंच्या धारा वाहू लागतात. आपल्या मित्राच्या या बलिदानाने तो खूप भावूक झाला होता. तेवढ्यात शिपाई कार्यालयात शिरतो आणि म्हणतो, सर, उशीर होतोय, आपण निघायला हवे. यावर संदीप म्हणतो, तुम्ही गाडीत बसा, मी येतोय. शिपाई निघून गेल्यावर संदीप अश्रू पुसतो आणि ऑफिसमधून निघून गाडीत बसतो. वार्षिक कार्यक्रमात पोहोचल्यानंतर तो अगोदर हे माहीत करून घेतो की यावर्षी शीर्षस्थानी कोणती कंपनी आहे. त्यामुळे त्याला कळले की यावेळी विजेतेपदासाठी 2च कंपन्या लढत आहेत, एक त्याची आणि दुसरी पंकजची. हे ऐकून संदीपला खूप वाईट वाटले आणि तो ज्युरी सदस्यांच्या कार्यालयात धावतो आणि हात जोडून त्याचे नाव मागे घेण्याची विनंती करतो. ज्युरी सदस्य त्याचे नाव परत घेण्यास नकार देतात. यावर संदीप रडायला लागतो आणि विनवणी करून म्हणतो की माझा मित्र माझ्यासाठी देवासारखा आहे. मी माझ्या मित्रासोबत स्पर्धा करू शकत नाही. कृपया माझे नाव काढून टाका. त्याचे म्हणणे ऐकून ज्युरीच्या सर्व सदस्यांनी त्याला बाहेर जाण्यास सांगितले. आज त्या लोकांना विश्वासच बसत नव्हता की अशी मैत्री असू शकते. हे फक्त कथा आणि चित्रपटांमध्येच घडते, जिथे एक मित्र दुसऱ्या मित्रासाठी जीव द्यायला तयार असतो. कारण संदीपच्या येण्याआधीच काही वेळांपूर्वी पंकजनेही ज्युरी मेंबर्सना असेच सांगितले होते जे संदीप आत्ताच बोलला होता, आणि तोही नाव मागे घेण्यासाठी विनंती करत होता. संदीप आणि पंकज दोघेही आपापल्या गाडीत बसले आणि आपल्या मित्राचे नाव घोषित होण्याची प्रतीक्षा करू लागले. त्यांना वाटले की आपल्या मित्राचे नाव जाहीर होताच ते लगेचच त्यांच्या घरी निघून जातील. पण ज्युरीने सर्वोत्कृष्ट पुरस्कारासाठी एक नव्हे तर 2 कंपन्यांची निवड केली होती. मंचावरून दोन्ही मित्रांच्या नावाची घोषणा होताच दोन्ही मित्र स्तब्ध राहिले. आता आज त्यांना एकमेकांसमोर येणे भाग पडले. ज्युरी मेंबर्स देखील स्टेजवरूनच मित्रांच्या मैत्रीबद्दल सांगतात की एक मित्र दुसऱ्या मित्रासाठी मरायला कसा तयार होतो. दोन्ही मित्र स्टेजवर पोहोचतात आणि एकमेकांना मिठी मारून खूप रडतात. उद्घोषकाचे म्हणणे ऐकून सभागृहात उपस्थित सर्वांचे डोळे ओलावले. सभागृहात उपस्थित सर्व लोक दोन्ही मित्रांच्या खऱ्या मैत्रीला आणि प्रेमाला सलाम करतात. दोन्ही मित्रांना टाळ्यांच्या कडकडाटात सर्वोत्कृष्ट कंपनीचा पुरस्कार मिळतो. तर मित्रांनो, स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.